नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण संपूर्ण सप्टेंबर महिन्यावरील चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामधील आपण एकूण 101 प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, आणि खरंच हे संपूर्ण प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहेत तुमच्या परीक्षेसाठी। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 1000 लाईक ठेवण्यात आलेलं आहे, आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच 1000 लाईक पूर्ण करताल। तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच शी बॉक्स पोर्टल सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने। लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर उद्दिष्ट काय आहेत यांचे? तर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीकृत व्यासपीठ उपलब्ध करून देणे। आणि शी बॉक्स पोर्टल हे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारींचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीकृत व्यासपीठ म्हणून डिझाइन केले गेले आहे। लक्षात ठेवा। तर हे सुनिश्चित करते की तक्रारी सुरक्षितपणे दाखल केल्या जाऊ शकतात आणि कार्यक्षमतेने ट्रॅक केला जाऊ शकतो। तर रिअल टाइम मॉनिटरिंग आणि तक्रारींचे वेळेवर निराकरण करणे हे पोर्टलचे उद्दिष्ट आहे। तर मित्रांनो, महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत सध्याचे? तर अन्नपूर्णा देवी आहेत। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, राजविंदर सिंग भाटी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणूयात। तर राजविंदर सिंग भाटी IPS यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF चे महासंचालक म्हणून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर भाटी हे 1990च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS अधिकारी आहेत। तर निवृत्त होण्यापूर्वी ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत हे पद सांभाळतील। तर CISF चा लॉंग फॉर्म काय आहे मित्रांनो? तर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स। लक्षात ठेवा। तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल असे मराठीमध्ये अर्थ होतोय, आणि स्थापना झालेली आहे 10 मार्च 1969 मध्ये। मुख्यालय दिल्लीमध्ये आहे। लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा, तर हुरून इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार कोणाला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, गौतम अदानीला। लक्षात ठेवा। यानंतर चौथा प्रश्न, तर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे उद्घाटन कोठे झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, महाराष्ट्रामध्ये झालेले आहे। लक्षात ठेवा। तर याविषयी महत्त्वाची माहिती, तर महाराष्ट्रात 12 लाख रोजगारांच्या संधी निर्माण करण्यासाठी भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बंदर वाधवणाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे। तर वाधवण बंदर हे भारतातील सर्वात मोठे खोल पाण्याचे बंदर असणार आहे आणि 2030 पर्यंत कार्यान्वित होणार आहे। तर हे बंदर भारताच्या सागरी क्षमतेत लक्षणीय वाढ करेल। तर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असलेले हरित क्षेत्र बंदर आहे। तर बंदरातून अंदाजे 12 लाख रोजगारांच्या संधी निर्माण झाल्याचा अंदाज देखील आहे। तर ज्यामुळे ते एक प्रचंड रोजगार निर्माते आहे। तर त्यामुळे जागतिक व्यापारात भारताचे स्थानही उंचावेल। तर यानंतर महाराष्ट्राविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात शॉर्टमध्ये। सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजधानी आहे मुंबई, आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत। लक्षात ठेवा। यानंतर पाचवा प्रश्न, तर कोणत्या संघाने अलीकडेच पहिले ड्युरंड कप विजेतेपद जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, ईशान्य युनायटेडने। लक्षात ठेवा मित्रांनो। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर गुवाहाटी स्थित नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबने अंतिम फेरीत मोहन बागान सुपर जायंट्सचा पेनल्टी शूटआउट मध्ये पराभव करून पहिले ड्युरंड कप विजेतेपद पटकावले आहे। तर आवृत्ती कितवी होती? तर 133वी आवृत्ती होती, आणि आयोजन कोलकाता, कोक्राझार, आसाम, जमशेदपूर, झारखंड आणि शिलाँग, मेघालय येथे झाले। लक्षात ठेवा। यानंतर फायनल कोठे झाला? तर विवेकानंद युवा भारती क्रीडांगण, कोलकाता, पश्चिम बंगाल या ठिकाणी फायनल झाले। आणि ड्युरंड कप बद्दल आपण काही महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर ड्युरंड फुटबॉल स्पर्धा किंवा ड्युरंड कप ही आशिया आणि भारतातील सर्वात जुनी क्लब आधारित फुटबॉल स्पर्धा आहे। तर याची सुरुवात 1888 मध्ये झाली, आणि पहिली स्पर्धा
शिमला येथे आयोजित करण्यात आलेली होती. तर सुरुवातीला ही ब्रिटिश भारतीय सैन्याच्या विविध रेजिमेंटसाठी फुटबॉल स्पर्धा होती आणि नंतर यामध्ये भारतीय संघांनाही खेळण्याची परवानगी देण्यात आलेली होती. लक्षात ठेवा. यानंतर ब्रिटिश भारताचे तत्कालीन परराष्ट्र सचिव मॉर्टिमर ड्युरंड यांच्या नावावरून या स्पर्धेला नाव देण्यात आलेले आहे. तर मोहन बागान सुपर जायंट फुटबॉल क्लब 17 विजेतेपदांसह स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जात असतो. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणूयात. तर देशभरात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जात असतो. तर हा दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये साजरा केला जात असतो. तर हा वार्षिक कार्यक्रम 1982 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळाने सुरू केलेला होता. तर यावर्षी राष्ट्रीय पोषण महिन्याची थीम काय आहे? तर सर्वांसाठी पौष्टिक आहार ही थीम आहे. लक्षात ठेवा थीम. यानंतर पुढील प्रश्न, तर पहिला इंटरनॅशनल सोलर फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती, तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA द्वारे आयोजित पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर कार्यक्रमात सौर शहर टूर आणि आभासी वास्तविकता अनुभव यासारख्या तल्लीन क्रियाकलापांचा समावेश देखील आहे. तर शाश्वत विकासाला चालना देणे आणि जागतिक ऊर्जा आव्हानांना सामना करण्यासाठी सौर ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. तर यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना झालेली आहे ISA ची तर 30 नोव्हेंबर 2015 मध्ये. मुख्यालय गुरुग्राम हरियाणामध्ये आहे आणि सध्याचे महासंचालक डॉक्टर अजय माथुर आहेत. आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA चे 120 पेक्षा जास्त सदस्य देश देखील आहेत. तर नवीन सदस्य देश कोणते? तर माल्टा, रोमानिया आणि पॅराग्वे, स्पेन. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, रुबिना फ्रान्सिसने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कांस्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक जिंकलेले आहे? कांस्य पदक. लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणूया. तर भारतीय महिला नेमबाज रुबिना फ्रान्सिसने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेले आहे. तर भारताच्या रुबिना फ्रान्सिसने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 फायनलमध्ये 211.1 गुणांसह कांस्य पदक जिंकलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये ॲथलीट निशात कुमारने उंच उडीत कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रौप्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? रौप्य पदक. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर ॲथलीट निशात कुमारने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले आहे. तर 3 वर्षापूर्वी टोकियोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या निशादने 2.04 मीटरच्या उडीसह हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामुळे त्याला रौप्य पदक मिळाले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा. तर कपिल परमारने पॅराऑलिम्पिक स्पर्धेत जुडोमध्ये भारतासाठी कोणते पदक जिंकलेले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी कांस्य पदक जिंकलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा. तर ट्रॅक आणि फील्डमध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला पॅरा ॲथलीट कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए प्रीती पाल बनलेली आहे. कोण बनलेली आहे? प्रीती पाल. तर यानंतर आपण याविषयी माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर भारतीय महिला पॅरा रेसर प्रीती पालने पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये दुसरे पदक जिंकले आहे. तर तिने महिलांची 200 मीटर शर्यत देखील जिंकलेली आहे. तर पॅराऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्डमध्ये 2 पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर अर्थ मंत्रालयाने अलीकडेच किती कंपन्यांना नवरत्न दर्जा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 4 कंपन्यांना. किती कंपन्यांना? 4 कंपन्यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वित्त मंत्रालयाने अलीकडेच 4 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम SJVN, सौर ऊर्जा निगम NHPC आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांना
नवरत्न दर्जा दिलेला आहे. लक्षात ठेवा. तर भारतातील 4 नवीन नवरत्न कंपन्यांपैकी 3 रेलटेल, एसजेव्हीएन आणि एनएचपीसी सार्वजनिकपणे व्यापार करतात. तर नवरत्न कंपन्या 1000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय करू शकतात. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नितेश कुमार यांनी जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर नितेश कुमारने बॅडमिंटनच्या SL3 श्रेणीच्या वैयक्तिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर त्याने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेल विरुद्ध 3 गेम्स टिकून असलेला सामना जिंकलेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच कोणत्या राज्यात बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर सप्टेंबरमध्ये पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर झालेले आहे. विधेयक पुढे राज्यपालांकडे पाठवले जाईल. तर त्यांच्या स्वाक्षरीनंतर तो कायदा होईल. लक्षात ठेवा. तर नव्या कायद्यानुसार बलात्कार प्रकरणाचा तपास 36 दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे. जेव्हा पीडित कोमात जातो किंवा त्याचा मृत्यू होतो तर 10 दिवसांत दोषीला फाशीची शिक्षा सुनावली जाईल. तर बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या दोषींना पॅरोलशिवाय जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल. लक्षात ठेवा. तर प्रत्येक जिल्ह्यात अपराजिता टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल. तर या टास्क फोर्सचे नेतृत्व DSP दर्जाचे अधिकारी करत असतील. तर बलात्कार विरोधी विधेयकाला अपराजिता महिला आणि मुले विधेयक म्हणजे पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा आणि सुधारणा विधेयक 2024 असे नाव देण्यात आलेले आहे. तर पश्चिम बंगाल विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर राजधानी आहे पश्चिम बंगालची कोलकाता. मुख्यमंत्री सध्याचे ममता बॅनर्जी आहेत आणि यानंतर राज्यपाल आहेत CV आनंद बोस आणि राष्ट्रीय उद्यान बक्सा, गौरुमारा, जलदापारा आणि सिंगलीला. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेला 7 कोशीय व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ओडिशा या राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? ओडिशा या राज्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती, तर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण म्हणजेच NTCA ने 4.5 वर्षाच्या निलंबनानंतर ओडिशातील 7 कोशीय व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र पुनर्वसन प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. तर 7 कोशीय व्याघ्र प्रकल्प ओडिशामध्ये स्थित आहे. तर 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेला देखील आहे. तर अंगुल, कटक, बौद्ध आणि नयागड हे 4 जिल्हे आहेत. लक्षात ठेवा. तर ओडिशाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणूया. तर राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण माझी आहेत आणि सध्याचे राज्यपाल रघुबर दास आहेत. ठीक आहे. यानंतर राष्ट्रीय उद्यान भितरकणिका आणि सिमलीपाल आणि लेक आहेत चिल्का तलाव. यानंतर पुढील प्रश्न, तर जागतिक बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2024 ते 2025 या आर्थिक वर्षात भारताचा अंदाजे विकास दर किती असेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 7% असणार आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती, तर जागतिक बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2024 ते 2025 या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दराचा अंदाज 6.6% वरून 7% इतका वाढलेला आहे. तर जागतिक बँकेने केलेला हा बदल आव्हानात्मक जागतिक परिस्थितीत भारताच्या वाढत्या आर्थिक विकासाचे प्रतिबिंबित करतो. लक्षात ठेवा. तर जागतिक बँकेविषयी म्हणजेच वर्ल्ड बँकेविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर मुख्यालय वॉशिंग्टन DC युनायटेड स्टेट्स आहे. अध्यक्ष अजय बंगा आहेत आणि स्थापना झालेली आहे जुलै 1944 मध्ये. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेकपटू सुमित अंतिलने कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? सुवर्ण पदक. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. सुमित अंतिलने F64 भालाफेक स्पर्धेत 70.59 मीटरच्या पॅराऑलिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर ज्यामुळे तो त्याच्या विजेतेपदाचे रक्षण करणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. तर टोकियो 2020 मधील 68.55 मीटरचा स्वतःचा पॅराऑलिम्पिक विक्रम मागे टाकत अंतिलने 73.29 मीटरचा जागतिक विक्रम केलेला आहे.
तर यानंतर मित्रांनो आपण पुढील प्रश्न पाहूया. तर कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी अलीकडेच कोणी ॲग्रीशोर योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी शिवराज सिंह यांनी सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती. तर कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ॲग्रीशोर योजना सुरू केलेली आहे. तर कृषी आणि ग्रामीण स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना भारतातील कृषी क्षेत्र सुधारण्याच्या दिशेने एक अग्रगण्य पाऊल मानली जात आहे. तर यानंतर पुढील प्रश्न 20वा. भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप नुकतेच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गोवा या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती. तर भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप हे भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडने डिझाईन आणि बांधले आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच विस्तारा कोणत्या एअरलाईनमध्ये विलीन होईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी एअर इंडियामध्ये विलीन होणार आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर अलीकडेच विस्तारा एअरलाइन्स 12 नोव्हेंबर पासून आपली सेवा बंद करत आहे. तर 11 नोव्हेंबर रोजी या विमान कंपनीची विमाने शेवटच्या वेळी आकाशात उड्डाण करतील. तर विस्तारा एअरलाइन्स एअर इंडियामध्ये विलीन होणार आहे. तर विस्तारा एअरलाइन्सची विमाने 12 नोव्हेंबर पासून एअर इंडियाचा भाग होणार आहेत. लक्षात ठेवा. तर विस्ताराविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर स्थापना 5 नोव्हेंबर 2013 मध्ये झालेली होती आणि मुख्यालय गुरुग्राम मध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि एअर इंडियाची स्थापना तर 1932 मध्ये झाली आणि मुख्यालय नवी दिल्ली मध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विश्व शांती बुद्ध विहाराचे उद्घाटन कोणत्या राज्यात केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये केलेले आहे. त्यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील उदगीर येथे विश्व शांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे, ज्यात गौतम बुद्धांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली दिलेली आहे. तर मुख्य प्रवेशद्वार सांची स्तूपापासून प्रेरित आहे, जे भव्य प्रवेशद्वार प्रदान करण्यासाठी डिझाईन केले गेलेले आहे. तर महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न नुकतेच पॅराऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय तीरंदाज कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए हरविंदर सिंग बनलेला आहे. कोण बनलेला आहे? हरविंदर सिंग. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर हरविंदर सिंगने पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय तीरंदाज बनून इतिहास रचलेला आहे. तर हरविंदर सिंगने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या तीरंदाजी वैयक्तिक रिकर्व ओपन फायनलमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचलेला आहे. तर पॅराऑलिम्पिक किंवा ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय तीरंदाज ठरलेला आहे. तर याच स्पर्धेत प्रणव सुरमाने रौप्य पदक पटकावले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्याने पोलीस दलात महिलांसाठी 33% आरक्षण मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी राजस्थान या राज्याने. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर राजस्थानमधील भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप सरकारने महिलांना पोलीस दलात समाविष्ट करण्यासाठी राज्य पोलीस अधीनस्थ सेवा नियम 1989 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेऊन 33% आरक्षण मंजूर केलेले आहे. तर महिलांना समान रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश आहे. तर यानंतर राजस्थानविषयी आपण माहिती पाहूयात. तर स्थापना आहे 30 मार्च 1949. राजधानी जयपूर आणि सध्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आहेत. यानंतर राज्यपाल आहेत सध्याचे हरिभाऊ किसनराव बागडे. ठीक आहे. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 25वा. तर सप्टेंबर 2024 मध्ये फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मिशेल बर्नियर यांची. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी माहिती पाहूयात. तर फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी माजी EU ब्रेक्झिट वार्ताकार मिशेल बार्नियर यांची देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर 73 वर्षीय मिशेल बार्नियर हे फ्रान्सच्या आधुनिक राजकीय इतिहासातील
सर्वात वयस्कर पंतप्रधान आहेत जे गॅब्रियल अटल यांच्यानंतर आलेले आहेत, लक्षात ठेवा. तर यानंतर फ्रान्स विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. देश आहे युरोपमध्ये आणि राजधानी पॅरिसमध्ये आहे. चलन युरो आहे आणि सध्याचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत, लक्षात ठेवा. आणि पंतप्रधान मिशेल बार्नियर आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, उत्तर प्रदेश सरकार कोणत्या शहरात वैदिक 3D संग्रहालय बांधणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, वाराणसी या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? वाराणसी या शहरामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर उत्तर प्रदेश सरकार वाराणसीतील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात भारतीय ज्योतिष, खगोलशास्त्र आणि वैदिक साहित्यावर लक्ष केंद्रित करणारे वैदिक 3D संग्रहालय तयार करेल. तर संग्रहालय 16 विधी, 64 कला आणि 18 शिक्षण स्थळांसह वैदिक उत्क्रांती प्रदर्शित करेल आणि शास्त्रार्थ, आध्यात्मिक प्रवचन पुनर्जीवित करण्याचा उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसंचय जनभागीदारी कार्यक्रम कोठे सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, सुरत येथे सुरू केला आहे. कोठे केलेला आहे? सुरत येथे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील सुरत येथे जलसंचय जलभागीदारी उपक्रमाच्या शुभारंभाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. तर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाच्या पाण्याची साठवण वाढवण्यासाठी आणि दीर्घकालीन पाण्याची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी राज्यभरात सुमारे 24,800 पर्जन्य जल संचयन संरचना बांधल्या जात आहेत. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, सरकारने अलीकडेच वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, तुहिनकांत पांडे यांची नियुक्ती केलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सरकारने तुहिनकांत पांडे यांची वित्त सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर श्री तुहिन हे भारतीय प्रशासकीय सेवेतील 1987 च्या बॅचचे कॅडर अधिकारी आहेत. तर यानंतर मित्रांनो पुढील माहिती, तर सध्या ते अर्थ मंत्रालयातील 2 महत्त्वाच्या विभागांचे प्रभारी सचिव देखील आहेत, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर राजस्थान रॉयल्सचे नुकतेच मुख्य प्रशिक्षक कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राहुल द्रविड झालेले आहेत, लक्षात ठेवा. तर याविषयी माहिती पाहूया. तर टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड IPL फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. तर आता ते IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाची कमान सांभाळतील. IPLच्या 2012 आणि 2013च्या हंगामात राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधार होते. तर याशिवाय ते 2014 आणि 2015 मध्ये टीम डायरेक्टर आणि मेंटॉर देखील होते. तर 2024च्या T20 विश्वचषकात ते भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक देखील होते. तर या काळात भारतीय संघ T20 विश्वचषक चॅम्पियन बनलेला आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 30वा, तर आशियाई ऑलिम्पिक कौन्सिल म्हणजेच OCI चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, रणधीर सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रणधीर सिंग आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेचे माजी सदस्य आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी महासचिव यांची न्यू दिल्ली येथे आयोजित आशियाई मंडळाच्या 44व्या आमसभेत ऑलिम्पिक कौन्सिल्स ऑफ आशिया म्हणजेच OCA चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तर त्यांना 1979 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर रणधीर सिंग हे भारतातील पंजाब राज्यातील आहे. तर आशियाई ऑलिम्पिक परिषदेविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑलिम्पिक कौन्सिल्स ऑफ आशिया म्हणजेच OCA ही आशियातील खेळांची प्रशासकीय संस्था आहे आणि स्थापना झाली होती 1982 मध्ये. मुख्यालय कुवेत शहर आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो सदस्य स्वदेश कोणते? तर 45 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, ग्लोबल AI समिट 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, हैदराबादमध्ये करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात 10 दिवसांचा ओणम सण साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, केरळ या राज्यामध्ये. तर पुढील प्रश्न, पॅरिस 2024 पॅराऑलिम्पिक खेळांमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी,
29 पदके जिंकलेली आहेत. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पॅरिस 2024 गेम्समध्ये भारताने पॅरा ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करून एकूण 29 पदके जिंकलेली आहेत. तर भारतीय खेळाडूंनी 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदक जिंकलेले आहेत. तर टोकियो 2020 मध्ये भारताने 5 सुवर्णांसह एकूण 19 पदके जिंकली होती, जी भारताने यावेळी मागे टाकलेली आहे. तर यानंतर आवृत्ती कितवी होती? तर 17वी आवृत्ती होती. लक्षात ठेवा माहिती. आयोजन 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 दरम्यान आयोजन होते आणि स्थळ होते पॅरिस, फ्रान्समध्ये. आणि ब्रीदवाक्य काय होते? तर गेम्स वाईड ओपन होते. लक्षात ठेवा. आणि शुभंकर म्हणजेच मॅस्कॉट काय होते? तर फ्रीजेस होते. आणि एकूण खेळ 22 होते. लक्षात ठेवा. तर उद्घाटन समारंभ कोठे झाला? तर प्लेस दे ला कॉन्कॉर्ड आणि चॅम्प्स एलिसिस येथे उद्घाटन समारंभ झाला. आणि समारोप समारंभ स्टेड डी फ्रान्स स्टेडियम पॅरिसमध्ये झाला. तर उद्घाटन समारंभातील भारतीय ध्वजवाहक कोण होते? तर सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव होते. आणि समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहक प्रीतीपाल आणि हरविंदर सिंग होते. लक्षात ठेवा. यानंतर पुढील माहिती. तर भारतीय खेळाडूंचा समावेश किती होता? तर 84 होता. 52 पुरुष आणि 32 महिला होत्या. लक्षात ठेवा. तर भारताने किती खेळांमध्ये भाग घेतला होता? तर 12 खेळांमध्ये भाग घेतला होता. भारत 3 खेळांमध्ये सामील झाला आहे. कोणते खेळ आहेत? 3. पॅरा सायकलिंग, पॅरा रोईंग आणि ब्लाइंड जुडो आहेत. लक्षात ठेवा. तर भारताचे शेफ डिमिशन कोण आहेत? सत्यप्रकाश सांगवान आहेत. तर पुढील प्रश्न. पहिले पदक अवनी लेखरा शूटर लक्षात ठेवा सुवर्ण पदक जिंकले होते आणि अंतिम पदक नवदीप सिंग सुवर्ण पदक जिंकले होते त्यांनीही. पुढील प्रश्न आहे 35वा. तर आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी रणधीर सिंग आहेत. कोण आहेत? रणधीर सिंग. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. भारताचे दिग्गज क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांची अलीकडेच ऑलिम्पिक काउन्सिल्स ऑफ आशिया म्हणजेच OCA चे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तर ते या पदावर असणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. तर महाद्वीपीय संस्थेच्या 44व्या आमसभेत त्यांची निवड झालेली आहे. तर रणधीर यांचा कार्यकाळ 2024 ते 2028 पर्यंत राहील. तर यानंतर पुढील प्रश्न. भारत अमेरिका संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास 2024 कोठे सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी राजस्थानमध्ये सुरू झालेला आहे. तर मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. भारत अमेरिका संयुक्त लष्करी सरावाच्या 20व्या आवृत्तीला 9 सप्टेंबर पासून राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथील विदेशी प्रशिक्षण केंद्रात सुरुवात झालेली आहे. तर हा सराव 9 ते 22 सप्टेंबर 2024 पर्यंत चालेल. तर अमेरिकाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? जो बायडेन आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न. तर कोणता देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा पूर्ण सदस्य देश बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नेपाळ हा देश. कोणता देश? नेपाळ देश. तर याविषयी माहिती पाहूयात. नेपाळ आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पूर्ण सदस्य बनणारा 101वा देश ठरलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. स्थापना झालेली होती 2015 मध्ये. लक्षात ठेवा. भारत आणि फ्रान्सच्या पुढाकाराने स्थापना झालेली होती. अध्यक्ष कोण आहे? आपला भारत देश आहे आणि उपाध्यक्ष फ्रान्स आहे. लक्षात ठेवा. आणि मुख्यालय गुरुग्राम हरियाणामध्ये मुख्यालय आहे. आणि नेपाळ विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. नेपाळची राजधानी आहे काठमांडू, चलन आहे रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आहेत आणि पंतप्रधान KP शर्मा ओली. ठीक आहे. लक्षात ठेवा. नेपाळ संयुक्त लष्करी सराव काय? तर सूर्य किरण आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे. केंद्रीय 37 होतं का? 37 होतं. 37 कट करू. 37 तर पुढील प्रश्न आहे 38वा. तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 मध्ये अलीकडे कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सुरत या शहराने. कोणत्या शहराने? सुरत या. तर यानंतर पुढील प्रश्न. आशियाई राजा गिधाडांच्या संवर्धनासाठी भारतातील पहिले केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. तर याविषयी माहिती पाहूयात. उत्तर प्रदेशातील गोरखपूर वन विभागाच्या
कॅम्पियरंजन रेंजमध्ये आशियाई राजा गिधाडांच्या संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर राज्यातील हे अशा प्रकारचे पहिले केंद्र आहे ज्याचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेले आहे. लक्षात ठेवा. तर गोरखपूरमधील हे केंद्र अंदाजे 2.80 कोटी खर्चून तयार करण्यात आलेले आहे. तर राजधानी काय आहे मित्रांनो? उत्तर प्रदेशची लखनौ आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल आहेत. आणि राष्ट्रीय उद्याने दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य. आणि राज्य प्राणी आहे बारासिंगा, राज्य पक्षी आहे सारस आणि लोकसभेच्या 80 जागा आणि राज्यसभेच्या 31 जागा आहेत. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 15 जणांना सन्मानित करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी माहिती पाहून घेऊयात आपण. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024 परिचारिकांना प्रदान केलेला आहे. तर राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 1973 मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेला होता. तर हा पुरस्कार परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजासाठी दिलेल्या उत्कृष्ट सेवांच्या स्मरणार्थ दिला जातो. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, काउंटर पॉइंट्स रिसर्चच्या अहवालानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 5G स्मार्टफोन बाजारपेठ कोणती बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन बी आपला भारत देश बनलेला आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर 2024च्या पहिल्या 6 महिन्यात भारताने 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये USA मागे टाकलेले आहे. तर काउंटर पॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार शाओमी, विवो आणि सॅमसंग सारख्या ब्रँडचे स्वस्त फोन यामुळे भारत हा चीन नंतरचा दुसरा सर्वात मोठा 5G स्मार्टफोन बनलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर 42वा प्रश्न, तर भारतीय नौदलात समाविष्ट असलेले INS मालपे आणि INS मुल्की कोणी विकसित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी कोचिन शिपयार्ड लिमिटेडने केलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2 स्वदेशी बनावटींचे अँटी सबमरीन वॉटरफेअर शेलो वॉटरक्राफ्ट INS मालपे आणि INS मुल्की कोचिन शिपयार्ड येथे लॉन्च करण्यात आलेले आहे. तर किनारपट्टीवरील पाणबुडी विरोधी ऑपरेशनसाठी डिझाईन केलेली ही जहाजे हलकी टॉर्पेडो रॉकेट आणि रिमोट नियंत्रित बंदुकांनी सुसज्ज आहेत. लक्षात ठेवा. तर यानंतर प्रत्येक जहाज 78 मीटर लांब आहे आणि 11 मीटर रुंद आणि एकूण विस्थापन 900 टन आहेत, जे 25 नॉट्सच्या वेगाने कार्य करण्यास सक्षम आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, तर नुकत्याच लॉन्च केलेले पोलारिस डॉन मिशन कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी स्पेस एक्स या संस्थेशी संबंधित आहे. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर एलॉन मस्कची कंपनी स्पेस एक्सची पोलारिस डॉन मिशन 10 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आलेली आहे. तर पोलारिस डॉन मिशन मध्ये 4 अंतराळवीर पृथ्वीपासून सुमारे 700 किलोमीटरवर अंतराळात स्पेसवॉकसाठी गेलेले आहेत. तर हा जगातील पहिला खाजगी स्पेसवॉक असेल. लक्षात ठेवा. तर या मोहिमेतील क्रू ड्रॅगन कॅप्सूल स्पेसएक्सला फाल्कन 9 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर या मोहिमेदरम्यान ड्रॅगन कॅप्सूल अशा उंचीवर पोहोचण्याचा प्रयत्न करेल जिथे अपोलो कार्यक्रमानंतर कोणीही गेले नाही. लक्षात ठेवा. तर येथे 2 अंतराळवीर प्रथम खाजगी बाह्य वाहन क्रियाकल्पात म्हणजेच स्पेस वॉक करतील. तर यावेळी तो स्पेस एक्सने विकसित केलेला EVA सूट परिधान करेल. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य कव्हरेज कोणत्या योजनेअंतर्गत मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मंजूर केलेले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्षांपेक्षा जास्त वयांच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्यास मान्यता दिलेली आहे. तर या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा देखील मिळणार आहे. तर देशातील सुमारे 4.5 कोटी कुटुंबे आणि 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे. लक्षात ठेवा. तर या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नवीन विशेष कार्ड दिले जातील. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नाशिक या जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन म्हणाले की आदिवासी समाजातील विद्यार्थी नाशिकमध्ये 80% आरक्षणासह
आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्राविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, सोशल मीडिया वापरण्यासाठी कोणता देश किमान वय लागू करणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया हा देश. कोणता देश? ऑस्ट्रेलिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर मुलांचे संरक्षण करण्यासाठी पालकांच्या चिंतेचे समर्थन करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सोशल मीडिया वापरण्यासाठी किमान वय सेट करण्याची योजना करत आहे. तर पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी घोषणा केली की संसदेच्या या कालावधीत कायदा सादर केला जाईल. एक राष्ट्रीय सर्वेक्षणातून असे दिसून आलेले आहे की 2/3 पालक मुलांच्या स्क्रीन वेळेबद्दल चिंतित आहेत. तर यासह सोशल मीडिया ही सर्वात मोठी चिंता बनलेली आहे. तर यानंतर ऑस्ट्रेलियाची शॉर्ट माहिती. तर राजधानी आहे कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि सध्याचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न 47वा. तर ग्रीन हायड्रोजनवरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर 11 ते 13 सप्टेंबर 2024 दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली येथे ग्रीन हायड्रोजनवरील 3 दिवसीय दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे. तर परिषदेचे उद्दिष्ट काय आहे? जागतिक ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टीममध्ये भारताला एक अग्रगण्य देश म्हणून स्थापित करण्याचा या परिषदेचा उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच आपला सर्वात मोठा नौदल सराव ओशन 2024 सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी रशियाने केलेला आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर यामध्ये देशातील सर्व 5 ताफ्यांचा समावेश आहे आणि हा सराव पॅसिफिक आणि आर्क्टिक महासागर तसेच भूमध्य, कॅस्पियन आणि बाल्टिक समुद्रात एकाच वेळी केला जात आहे. तर रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी आभासी माध्यमांद्वारे लॉन्च करण्याची घोषणा देखील केलेली आहे. तर रशियन नौदल आणि हवाई दलाच्या लढाऊ तयारीचे मूल्यांकन करणे हा या सरावाचा उद्देश बनलेला आहे. तर यानंतर आपण रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर रशियाची राजधानी आहे मॉस्को, खंड आहे युरोप आशियामध्ये आणि अधिकृत भाषा आहे रशियन आणि चलन आहे रशियन रुबल. यानंतर सध्याचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 49वा. तर देशातील मतदारांना सर्व स्तरांवर न्यायाधीश निवडण्याचा अधिकार देणारा पहिला देश कोणता बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मेक्सिको हा देश बनलेला आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर मतदारांना सर्व स्तरांवर न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा मेक्सिको हा जगातील पहिला देश बनलेला आहे. तर वरच्या सभागृहात या सुधारणेच्या बाजूने 86 मते पडली आणि विरोधात 41 मते पडलेली आहेत. तर त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. तर या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय आणि इतर उच्चस्तरीय न्यायाधीशांसह स्थानिक स्तरावरील न्यायाधीशांची देखील सार्वजनिक मताने निवड केली जाईल. तर 2025 किंवा 2027 मध्ये सुमारे 1600 न्यायाधीशांना निवडणूक लढवावी लागणार आहे. तर यानंतर 50वा प्रश्न, अलीकडेच कोणत्या ठिकाणचे श्री विजयपुरम असे नामांकरण केले जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पोर्ट ब्लेअर या ठिकाणाचे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारत सरकारने केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबारच्या राजधानीचे नाव पोर्ट ब्लेअर वरून बदलून श्री विजयपुरम केलेले आहे. तर बेटाचा प्रदेश एकेकाळी चोल साम्राज्याचा नौदल तळ म्हणून काम करत असे. तर ते एक शक्तिशाली बौद्ध सागरी साम्राज्य होते. तर यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते प्रथमच तिरंगा फडकवण्याचेही आयोजन करण्यात आलेले होते. लक्षात ठेवा. यानंतर अंदमान आणि निकोबार मधील बेटांचे नामांकरण पाहून घेऊयात. तर जून 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंदमान निकोबार दौऱ्यादरम्यान 3 प्रमुख बेटांची नावे बदलण्यात आलेली होती. तर बेटाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस बेट केले, नील बेटाचे नाव बदलून शहीद द्वीप आणि व्हॅलॉक बेटाचे नाव बदलून स्वराज्य द्वीप असे नाव करण्यात आलेले आहे. तर अंदमान निकोबार विषयी शॉर्टमध्ये माहिती पाहूयात. तर हिंदी महासागरात स्थित आणि 2 बेट गटांचा समावेश आहे. तर अंदमान आणि निकोबार बेट. लक्षात ठेवा. यानंतर उपराज्यपाल कोण आहेत तिथले? तर देवेंद्र कुमार जोशी आहेत. राजधानी आहे श्री विजयपुरम. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 51वा. तर ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग 2024च्या अंतिम सामन्यात
नीरज चोप्रा कोणत्या स्थानावर पोहोचलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, तृतीय स्थानावर पोहोचलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. भारतीय भालाफेक स्टार नीरज चोप्रा याने ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग 2024च्या अंतिम सामन्यात 87.86 मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकावले आहे. तर ग्रेनेडाच्या ॲडरसन पीटर्सने 87.87 मीटर भालाफेक करून प्रथम स्थान मिळवले आहे आणि विजेतेपद पटकावले आहे. तर जर्मनीच्या जुलियन वेबरने 85.97 मीटर अंतरासह तिसरे स्थान पटकावले आहे. तर यानंतर त्यांचे विजेतेपद 1 सेंटीमीटरने हुकले आहे. तर 2022 मध्ये नीरज चोप्रा डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय हिंदी दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर योग्य उत्तर 14 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन बी हे योग्य उत्तर राहील. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 14 सप्टेंबर 1953 रोजी भारत सरकारने पहिला हिंदी दिवस साजरा केला आहे. तर तेव्हापासून दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. तर भारतात हिंदी भाषेची स्थिती काय आहे बघून घेऊयात आपण. तर 2011च्या जनगणनेनुसार 8व्या अनुसूचीमधील 22 भाषांमध्ये हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या 5 भाषा आणि त्यांची टक्केवारी खालीलप्रमाणे आपण पाहून घेऊया. तर हिंदी 43.63% बोलली जाते, बेंगाली 8.03%, मराठी 6.86%, तेलुगू 6.70% आणि तामिळ भाषा 5.70% बोलली जाते. लक्षात ठेवा आपली मराठी भाषा 6.86% बोलली जाते. तर यानंतर हिंदी दिवस आणि जागतिक हिंदी दिवसाविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. जगभरात हिंदी भाषेचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जात असतो. तर पहिला जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी 2006 रोजी साजरा करण्यात आलेला आहे. तर यानंतर हिंदीला जागतिक भाषा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी 10 जानेवारी 1975 रोजी नागपुरात पहिले जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आलेली होती. तर यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच WHO ने कोणत्या विषाणूविरुद्ध पहिली लस मंजूर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, एमपॉक्स या विषाणू विरुद्ध. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर WHO ने एमपॉक्स विरुद्ध पहिल्या लसीला मान्यता दिलेली आहे. तर 13 सप्टेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने MVA-BN लस ही एमपॉक्स विरुद्ध पहिली लस म्हणून घोषित केलेली आहे. तर ही लस पूर्व पात्रता यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर MVA-BN लस सध्या 18 वर्षांपेक्षा कमी वयांच्या लोकांसाठी तयार केलेली नाही. तर एमपॉक्स पूर्वी मंकीपॉक्स म्हणून ओळखले जाणारे हा मंकीपॉक्स विषाणूमुळे होणारा आजार आहे. तर यामुळे सामान्यत सौम्य आजारांसह त्वचेवर पुरळ उठते. तर हे सामान्यत एमपॉक्स संक्रमित व्यक्तींशी दीर्घकाळापर्यंत शारीरिक म्हणजेच त्वचेपासून संपर्काद्वारे पसरते. तर यानंतर मित्रांनो WHO विषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर WHO चा लॉंग फॉर्म वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948 मध्ये. म्हणून दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात असतो. तर मुख्यालय कोठे आहे WHO चे? जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आहे. अध्यक्ष आहेत टेड्रोस अधानोम आणि सध्या त्यांचे 194 सदस्य आहेत. लक्षात ठेवा. तर मित्रांनो 54वा प्रश्न पाहूयात. तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फुलपाखराची प्रजाती कोठे सापडली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मादुराई येथे सापडलेली आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती, भारतात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फुलपाखराची प्रजाती मदुराई येथे सापडली आहे. तर 1932 ते 2020 पर्यंत दक्षिणी पश्चिम आणि भारतातील सर्वात मोठी फुलपाखराची प्रजाती होती. तर हे प्रामुख्याने पश्चिम आणि पूर्व घाटाच्या प्रदेशात आढळते. तर त्यांच्या पंखांचा विस्तार 190 मिलीमीटर आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बनणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, सलीमा इम्तियाज बनलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, देशातील पहिल्या वंदे मेट्रोचे उद्घाटन कोणत्या राज्यात झालेले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, गुजरात या राज्यामध्ये झालेले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेचे नाव बदलून नमो भारत रॅपिड
स्पीड रेल असे ठेवण्यात आलेले आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 सप्टेंबर रोजी भुज आणि अहमदाबाद दरम्यान चालणाऱ्या सेवेचे अक्षरशः उद्घाटन केलेले आहे। तर भुज रेल्वे स्थानकांवरून त्यांचे उद्घाटन करण्यात आले। तर याशिवाय पंतप्रधानांनी इतर अनेक वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा देखील दाखवलेला आहे। तर यानंतर मित्रांनो गुजरात विषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी आहे गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB चे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अमृत मोहन प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। वरिष्ठ IPS अधिकारी अमृत मोहन प्रसाद यांची सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर स्थापना 20 डिसेंबर 1963 मध्ये झाली। मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि बोधवाक्य काय आहे? सेवा, सुरक्षा आणि बंधुत्व हे बोधवाक्य आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, बोधवाक्य खूप महत्त्वाचे असते। तर यानंतर पुढील प्रश्न, दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नुकताच कोणी आणि का जाहीर केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेला आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अबकारी धोरण प्रकरणात जमीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे। तर आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांना निर्दोषत्व सिद्ध करायचे आहे। तर केजरीवाल यांनी फेब्रुवारी 2025 ऐवजी नोव्हेंबर 2024 मध्ये लवकरच निवडणुका घेण्याचे आवाहन केले आहे। तर केजरीवाल यांनी 2012 मध्ये आम आदमी पार्टी म्हणजेच AAP ची स्थापना केलेली होती। तर यानंतर पुढील प्रश्न, तर पंतप्रधान मोदींनी सुभद्रा योजना कोणत्या राज्यात सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी ओडिशा या राज्यामध्ये सुरू केली आहे। कोणत्या राज्यामध्ये? ओडिशा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त ओडिशा सरकारची सुभद्रा योजना सुरू केलेली आहे। तर सुभद्रा योजनेचा राज्यभरातील सुमारे 1 कोटी महिलांना फायदा होणार आहे। तर या अंतर्गत महिलांना 2 हप्त्यांमध्ये वार्षिक 10,000 रुपये दिले जातील। तर ही आर्थिक मदत 5 वर्षांसाठी आहे, लक्षात ठेवा। तर ओडिशाविषयी आपण माहिती पाहूया। तर राजधानी आहे भुवनेश्वर, सध्याचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आहेत आणि राज्यपाल रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्यान भितरकणिका आणि सिमलीपाल आणि लेक आहेत चिल्का तलाव, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झालेले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए अतिशी मार्लेना झालेले आहे। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। आम आदमी पार्टी म्हणजेच AAP ने दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून अतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। तर पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी स्वतः त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, जो एकमताने स्वीकारण्यात आलेला आहे। तर आतिशी या दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्यानंतर भारतातील कोणत्याही राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या 17व्या महिला मुख्यमंत्री बनतील। तर यानंतर पुढील प्रश्न, भारतीय नौदलाच्या 2 महिला अधिकारी कोणत्या जहाजातून जगाच्या प्रदक्षिणा घालणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी INS तारिणी, या लक्षात ठेवा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर रूपा आणि लेफ्टनंट कमांडर दिलना या 2 महिला अधिकारी लवकरच समुद्रामार्गे जगाची परिक्रमा करणार आहेत। तर दोघेही भारतीय नौदलाच्या INSV तारिणी या नौकानयातून जगाची प्रदक्षिणा करतील, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो आपण पुढील माहिती पाहूया। तर दोन्ही महिला अधिकारी सागर परिक्रमा मोहिमेसाठी गेल्या 3 वर्षांपासून तयारी करत आहेत। तर यानंतर पुढील प्रश्न, भारताचा पहिला ट्रिलियनर कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी गौतम अदानी बनलेला आहे। तर यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच NPS वात्सल्य योजना कोणी सुरू केली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। NPS वात्सल्य योजनेची घोषणा मोदी 3.0 केंद्रीय अर्थसंकल्प 2024 ते 25 मध्ये करण्यात आलेली आहे। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेली NPS वात्सल्य योजना पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी ₹1000 पासून लवचिक योगदानांसह गुंतवणूक करण्याची परवानगी देते। तर NPS वात्सल्य योजनेचे सदस्यत्व घेतलेल्या 18 वर्षांखालील मुलांना
कायमस्वरूपी सेवानिवृत्त खाते क्रमांक म्हणजेच PRAN कार्ड मिळेल, तर याचा अर्थ आता मुलांच्या निवृत्ती वेतनाची खात्री देखील होईल. तर यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आपल्या भारत देशाने जिंकलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2024 च्या अंतिम सामन्यात चीनचा 1-0 असा पराभव करून भारत विक्रमी 5व्यांदा चॅम्पियन बनलेला आहे. तर आयोजन मोकी हुलुनबुर चीन येथे होते. विजेता भारत देश आहे, उपविजेता चीन आहे. यानंतर पुढील प्रश्न, केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, मनू भाकर यांची नियुक्ती केलेली आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर हिची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोलकात्याच्या नवीन पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मनोज कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर GDP मध्ये कोणते राज्य सर्वात जास्त योगदान देणारे ठरलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपले महाराष्ट्र राज्य ठरलेले आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर महाराष्ट्र हे GDP मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य ठरलेले आहे, परंतु त्याचा वाटा 13.3% पर्यंत घसरला आहे. तर उत्तर प्रदेशचा GDPचा वाटा घसरून 9.5% झालेला आहे, तर बिहारचा वाटा 4.3% झालेला आहे. घट पश्चिम बंगालमध्ये दिसून आलेली आहे, जेथे त्यांचे योगदान फक्त 5.6% होते आणि दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या 83.7% वर आलेले आहे. तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडू आता भारताच्या GDP मध्ये 30% योगदान देतात. तर यानंतर महाराष्ट्राविषयी माहिती, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, सध्याचे राजधानी मुंबई आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत. यानंतर पुढील प्रश्न, वन नेशन वन इलेक्शन कोणत्या समितीच्या शिफारशीवर करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रामनाथ कोविंद यांच्या समितीनुसार. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अहवालावर आधारित लोकसभा आणि राज्य विधानसभाच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, जगातील सर्वात उंच बांबू टॉवरचे उद्घाटन कोठे झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, छत्तीसगडमध्ये झालेले आहे. कोठे झालेले आहे? छत्तीसगडमध्ये झालेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर जागतिक बांबू दिनानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बेमेटारा छत्तीसगड येथे बांधलेल्या जगातील सर्वात उंच बांबू टॉवरचे उद्घाटन केले. सुमारे 11 लाख रुपये खर्चून बांधलेल्या या टॉवरची उंची 140 फूट आणि वजन 7400 किलो आहे. तर पॅरिसच्या आयफेल टॉवर प्रमाणे डिझाईन केलेला हा टॉवर भव्य सृष्टी उद्योगाचे संस्थापक आणि बांबू तंत्रज्ञानाशी संबंधित गणेश वर्मा यांनी बांधला आहे. तर यानंतर हा टॉवर वजनाने हलका आहे आणि त्याचे आयुष्य किमान 25 वर्ष आहे. तर वॉच टॉवर, टेलिकॉम टॉवर, ट्रान्समिशन टॉवर आणि रेडिओ टॉवर म्हणून याचा वापर करता येईल असे त्यांनी सांगितले आहे. यानंतर छत्तीसगड विषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर राजधानी आहे रायपूर, मुख्यमंत्री विष्णुदेव साई आहेत, राज्यपाल रामेन डेका आहेत आणि लोकसभेच्या 11 आणि राज्यसभेच्या 5 जागा आहेत. आणि नॅशनल पार्क इंदिरा कांगेर गुरु घासीदास नॅशनल उद्यान आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर तिसरा जागतिक खाद्य भारत 2024 कोठे आयोजित केला जात आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये आयोजित केला जात आहे. कोठे? नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली येथे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे वर्ल्ड फूड इंडियाची तिसरी आवृत्ती आयोजित केली जात आहे. मित्रांनो लक्ष द्या शॉर्ट माहितीकडे. तर भारत सरकारने 2017 मध्ये वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमांचे उद्घाटन केले होते. तर यानंतर पुढील प्रश्न, भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने चंद्रायन 4 मोहिमेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 2104.06 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर चंद्रायन 3च्या यशानंतर इस्रो आता चंद्रायन 4 मोहिमेची तयारी करत आहे. तर केंद्र सरकारने चंद्रायन 4 मोहिमेला नुकतीच मान्यता दिलेली आहे. तर या मोहिमेचे एकूण बजेट 2104.06 कोटी आहे. तर ज्यामध्ये
स्पेसक्राफ्ट डेव्हलपमेंट 2 LVM-3 प्रक्षेपण, डीप स्पेस नेटवर्क सपोर्ट्स आणि विशेष चाचणी यांचा समावेश आहे. तर मंत्रिमंडळाने VN ऑर्बिटर मिशन, इंडियन स्पेस स्टेशन आणि नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेइकल डेव्हलपमेंट प्लॅनलाही मंजुरी दिलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून कोणता देश घोषित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जॉर्डन हा देश. कोणता देश? जॉर्डन. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर WHO ने जॉर्डनला कुष्ठरोग दूर करणारा पहिला देश घोषित केला आहे. तर ही सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी उपलब्धी देखील आहे. तर जॉर्डनने 20 वर्षांहून अधिक काळ कोणतीही स्थानिक प्रकरणे नोंदवली नाहीत, ज्यामुळे स्वातंत्र्य मूल्यांकनानंतर घोषणा झालेली आहे. तर कुष्ठरोग अजूनही 120 पेक्षा जास्त देशांना प्रभावित करतो. तर दरवर्षी 2 लाखहून अधिक नवीन प्रकरणे नोंदली जात आहेत. लक्षात ठेवा. तर WHO विषयी आपण माहिती पाहूया. तर WHO चा लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस आहेत. लक्षात ठेवा. आणि जॉर्डन विषयी देखील आपण महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. राजधानी अम्मान आहे. चलन आहे जॉर्डेनियर दिनार. लक्षात ठेवा. यानंतर किंग अब्दुल्ला द्वितीय यांनी सप्टेंबर 2024 मध्ये जाफर हसनची जॉर्डनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा खिताब कोणी जिंकलेला आहे? मित्रांनो, 2024 च्या परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ध्रुवी पटेल यांनी जिंकला आहे. कोणी? ध्रुवी पटेल यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती शॉर्टमध्ये पाहूया. तर अमेरिकातील भारतीय वंशाची विद्यार्थिनी ध्रुवी पटेल हिने मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 चा किताब पटकावला आहे. तर ही भारताबाहेर सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय स्पर्धा आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, नुकतेच श्वेत क्रांती 2.0 चे अनावरण कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अमित शहा यांनी केलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भारताच्या दुग्ध सहकारी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी श्वेत क्रांती 2.0 चे अनावरण केले. तर कार्यक्रम 4 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. तर कोणते आहेत प्रमुख क्षेत्र? महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, दूध उत्पादन वाढवणे, डेअरी पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि दुग्ध निर्यातीला प्रोत्साहन देणे. लक्षात ठेवा. तर श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत पुढील 5 वर्षांत दुग्ध सहकारी संस्थांकडून दूध खरेदी 50% वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, केंद्र सरकारने कोणत्या देशाच्या सीमेवर कुंपण घालण्यासाठी 31,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी म्यानमार. लक्षात ठेवा. ऑप्शन डी म्यानमार. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर केंद्र सरकारने म्यानमार सीमेवर कुंपण घालण्यासाठी 31,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. तर म्यानमारची 1,643 किलोमीटर लांबीची सीमा, अरुणाचल प्रदेश 520 किलोमीटर, नागालँड 215 किलोमीटर, मणिपूर 398 किलोमीटर आणि मिझोराम 510 किलोमीटर या राज्यांमधून जाते. तर केंद्र सरकारने भारत म्यानमार फ्री मूव्हमेंट अरेंजमेंट म्हणजेच FMR आधीच समाप्त केला आहे. लक्षात ठेवा. तर FMR ने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय 16 किलोमीटर पर्यंत एकमेकांच्या प्रदेशात जाण्याची परवानगी दिलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए संतोष कश्यप यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्याने राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए केरळ या राज्याने. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI द्वारे जारी केलेले नवीनतम राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक म्हणजेच SFSI 2024 मध्ये अन्न सुरक्षा क्रमवारीत केरळ सलग दुसऱ्यांदा अव्वल आहे. तर यानंतर मित्रांनो केरळ, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, गुजरात आणि नागालँड या अहवालात अव्वल आहेत. तर FSSAI चा लॉंग फॉर्म काय आहे? तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. आणि FSSAI ची स्थापना 5 ऑगस्ट 2008 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. सध्याचे अध्यक्ष श्री अपूर्व चंद्र आहेत. आणि केरळ विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम, मुख्यमंत्री P. विजयन आहेत आणि सध्याचे राज्यपाल
आरिफ मोहम्मद खान आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. अमरप्रीत सिंग यांची हवाई दलाच्या पुढील प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर एअर मार्शल अमरप्रीत सिंग हे विवेक राम चौधरी यांच्या जागी हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करणार आहे. तर अमरप्रीत सिंग यांना डिसेंबर 1984 मध्ये भारतीय हवाई दलाच्या फायटर पायलट स्ट्रीम मध्ये नियुक्त करण्यात आलेले आहे. तर ते 30 सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारतील. तर यानंतर हवाई दलाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हवाई दलाचा लॉंग फॉर्म इंडियन एअर फोर्स आहे आणि स्थापना 8 ऑक्टोबर 1932 मध्ये, मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, पंतप्रधानांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना कोठे सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील सुरुवातीच्या टप्प्यातील महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्सला पाठिंबा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे. तर यानंतर ही योजना रुपये 25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करते. तर त्यापैकी 25% रक्कम मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांसाठी राखीव आहे. तर या उपक्रमाचा उद्देश महिला उद्योजकांना सक्षम करणे, त्यांना स्वावलंबी आणि स्वातंत्र्य बनण्यास मदत करणे हा आहे. तर महाराष्ट्राविषयी माहिती, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजधानी मुंबई आणि राज्यपाल CP राधाकृष्णन. यानंतर पुढील प्रश्न, PM मोदींनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात PM मित्र टेक्सटाईल पार्कची पायाभरणी केली? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन बी, अमरावती. या लक्षात ठेवा. यानंतर पुढील याविषयी आपण माहिती पाहून घेऊया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरावती महाराष्ट्र येथे PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपेरल म्हणजेच PM मित्र पार्कची पायाभरणी केलेली आहे. तर यानंतर हे 1000 एकरांवर पसरलेले आहे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC द्वारे विकसित केले जात आहे. तर केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी 7 PM मित्र पार्क उभारण्यास मान्यता दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच अनुराग कुमार दिसानायके यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, श्रीलंका. या कोणत्या? श्रीलंका. लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर नॅशनल पीपल्स पॉवर पार्टीच्या नेत्या अनुराग कुमार दिसानायके यांना श्रीलंकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी घोषित करण्यात आलेले आहे. तर अनुराग कुमार दिसानायके यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी श्रीलंकेचे 9वे राष्ट्रपती म्हणून 6 वर्षांच्या कालावधीसाठी शपथ घेतलेली आहे. तर कोणत्याही उमेदवाराला 50% मतांच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त मते न मिळाल्यास निवडणूक आयोगाने देशाच्या इतिहासात प्रथमच मतमोजणीची दुसरी फेरी घेतलेली आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न, एक नवीन कोविड-19 प्रकार XEC कोणत्या देशात सापडलेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, जर्मनी या देशामध्ये सापडलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. जर्मनीमध्ये शोधलेले XEC प्रकार KS 1.1 आणि KP 3.3 चे समन्वयक आहेत. त्यात उत्परिवर्तन आहेत जे संक्रमण वेगाने पसरवण्यास मदत करतात. तर त्याचा शोध लागल्यापासून XEC 27 देशांमध्ये पसरला आहे. तर 600हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर सर्वाधिक प्रकरणे जर्मनीमध्ये 13%, त्यानंतर UK मध्ये 7% आणि US मध्ये 5% पेक्षा कमी आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, भारताने 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या आणि महिला गटात कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणते पदक? सुवर्ण पदक. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारताने 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत खुल्या आणि महिला गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. तर हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे होणारे पुढील 46वे FIDE चेस ऑलिम्पियाड 2026 मध्ये उझबेकिस्तानमधील ताशकंद येथे होणार आहे. तर FIDE विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर FIDE ची स्थापना 20 जुलै 1924 मध्ये झाली. मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष अर्कडी ड्वोरकोविच आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात. तर IIT दिल्लीने जारी केलेल्या रोड सेफ्टी 2024 वरील इंडिया स्टेटस रिपोर्ट्स मध्ये कोणते राज्य
रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यूंचे राज्य बनले आहे? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी तामिळनाडू हे राज्य. कोणते राज्य? तामिळनाडू. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर रस्ते सुरक्षेमध्ये राज्यांची कामगिरी देखील आपण यामध्ये पाहून घेऊया. तर भारतातील रस्ते सुरक्षेमध्ये आणि दरडोईमध्ये विस्तृत प्रादेशिक फरक आहे. तर यानंतर रस्त्यांवरील वाहतुकीच्या मृत्यूंच्या दरात तिपटीपेक्षा जास्त फरक आहे. तर तामिळनाडूमध्ये 21.9%, तेलंगणामध्ये 19.2% आणि छत्तीसगडमध्ये 17.6 मध्ये आणि 1,00,000 व्यक्तींमागे सर्वाधिक उच्च मृत्यूदर नोंदवला आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये 2021 मध्ये सर्वात कमी दर 5.9 प्रति 1,00,000 होता. तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये एकूण रस्ते वाहतूक मृत्यूंपैकी जवळपास 50% मृत्यू येथे होत असतात. तर यानंतर तामिळनाडूविषयी शॉर्टमध्ये माहिती पाहूयात. मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन आहेत. राजधानी आहे चेन्नई. राज्यपाल R.N. रवी आहेत. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडे 297 चोरींच्या किंवा तस्करी केलेल्या प्राचीन वस्तू भारताला परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अमेरिका या देशाने. कोणत्या देशाने? अमेरिका या देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर पंतप्रधान मोदींच्या US दौऱ्यामुळे 297 पुरातन वस्तू परत आल्या. तर 2014 पासून एकूण जप्त केलेल्या वस्तूंची संख्या 640 झालेली होती. तर मागील पुनर्प्राप्तींमध्ये 12व्या शतकातील नटराज पुतळा आणि 2023च्या प्रवासानंतर परत आलेल्या 105 कलाकृतींचा समावेश आहे. तर बेकायदेशीर तस्करीशी मुकाबला करण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेसोबत 2024च्या सांस्कृतिक मालमत्ता करारामुळे बळ मिळालेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर क्वाड समिट 2025 कोणता देश आयोजित करेल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए आपला भारत देश करणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती शॉर्टमध्ये, तर क्वाड मध्ये समाविष्ट असलेले 4 कोणते देश आहेत? भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश. लक्षात ठेवा 4 देश. पुढील प्रश्न, अलीकडेच मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा खिताब कोणी जिंकला? तर महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी रिया सिंघा हिने जिंकलेला आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती, तर गुजरातमधील 19 वर्षीय रिया सिंघा हिने जयपूरमध्ये मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा खिताब जिंकलेला आहे. तर जागतिक मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेत रिया सिंघाने भारताचे प्रतिनिधित्व करेल. लक्षात ठेवा. तर यानंतर यंदा मिस युनिव्हर्स स्पर्धा मेक्सिकोमध्ये होणार असून त्यात रिया भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर भारताने शेवटचे मिस युनिव्हर्सचे विजेतेपद 2021 मध्ये जिंकले होते, जेव्हा हरनाज संधूने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिला CO2 पासून माथनॉल पायलट प्लांट कोठे प्रस्तावित झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पुणेमध्ये प्रस्तावित झालेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे ठेवले जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पुणे विमानतळाचे नाव ठेवले जाईल. तर याविषयी महत्त्वाची माहिती, पुणे विमानतळाचे नामांकन जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे करण्यात येणार आहे. तर या निर्णयात संत तुकारामांचे भागवत धर्मातील योगदान ओळखले जाते आणि विमानतळाजवळील लोहेगाव येथे त्यांचा जन्म झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वारकरी समुदायाच्या इच्छेचे प्रतिबिंब आहे. यानंतर पुढील प्रश्न, पाकिस्तानच्या ISI चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी आसिफ मलिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या आशिया पॉवर इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी 3रा क्रमांक आहे. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटने नुकत्याच जाहीर केलेल्या एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताने जपानला मागे टाकून 3रे स्थान पटकावले आहे. तर आशिया पॉवर इंडेक्स आशियातील विविध देशांच्या प्रभावांचे मूल्यांकन करते. तर अमेरिका आणि चीन पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी डॉक्टर हरिणी अमरसूर्य यांनी शपथ घेतलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नॅशनल पीपल्स पॉवर खासदार डॉक्टर हरिणी अमरसूर्य यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. तर 2000 मध्ये सिरिमाओ बंदरनायकेनंतर पंतप्रधान पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील जिंजी किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांसाठी नामांकित झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी तामिळनाडू. लक्षात ठेवा.
तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर अलीकडेच तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात स्थित जिंजींचा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी नामांकित झालेला आहे. तर जिंजींचा किल्ला त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी आणि राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रगिरी या 3 टेकड्यांवरील त्यांच्या मोक्यांच्या स्थानांसाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा. तर याला पूर्वेचा ट्रॉय असेही म्हटले जाते. लक्षात ठेवा. तर कारण हा द्वीपकल्पीय भारतातील सर्वात अभेद्य किल्ल्यांपैकी एक आहे. तर यानंतर आपण तामिळनाडू विषयी देखील माहिती पाहूयात. तर तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन आहेत. राजधानी आहे चेन्नई आणि सध्याचे राज्यपाल R.N. रवी आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 94वा. तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजेच ISS ची कमांड कोणी घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सुनीता विल्यम्स यांनी घेतलेली आहे. कोणी? सुनीता विल्यम्स यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारतीय वंशाच्या म्हणजेच नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच ISS ची कमांड घेतलेली आहे. तर ती दुसऱ्यांदा अक्षीय प्रयोगशाळेचे नेतृत्व करत आहे. तर ISS वर एक समारंभात रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न 95वा. तर अलीकडेच दक्षिण पूर्व आशियातील कोणत्या देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर दर्जा मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए थायलंड. या लक्षात ठेवा. काय? तर ऑप्शन ए थायलंड. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर कायद्याच्या अंमलबजावणीनंतर देशातील कोणतेही समलिंगी जोडपे कायदेशीररित्या त्यांच्या विवाहाची नोंदणी करू शकतात. तर नेदरलँडने 2021 मध्ये पहिल्यांदा समलिंगी विवाहाला मान्यता दिलेली आहे. तर सध्या जगातील 30हून अधिक देशांमध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. तर जर आपण आशियाबद्दल बोललो तर थायलंड, तैवान आणि नेपाळ नंतर असे करणारा 3रा देश बनलेला आहे. तर वारसा आणि दत्तक घेण्याचा देखील अधिकार देण्यात आलेला आहे. तर समलिंगी जोडपी मुले दत्तक घेऊ शकतील, त्यांना वारसा हक्कही मिळालेला आहे. तर आता कागदपत्रांमध्ये लिंगऐवजी पुरुष, स्त्री आणि पती, पत्नीऐवजी लिंग तटस्थ शब्द वापरले जातील. तर यानंतर थायलंड विषयी शॉर्ट माहिती. राजधानी आहे बँकॉक, चलन आहे थाई बात आणि सध्याचे पंतप्रधान पातोंग तरण शिनावात्रा आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात 3 परम रुद्र सुपर कॉम्प्युटर्स राष्ट्राला समर्पित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पुणे या शहराला. कोणत्या शहराला? पुणे या शहराला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हे सुपर कम्प्युटिंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. तर 3 परम रुद्र सुपर कम्प्युटर्सची किंमत सुमारे 130 कोटी रुपये आहे. तर ते राष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत स्वदेशी विकसित केले गेलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न. भारतातील पहिली एअर ट्रेन 2027 पर्यंत कोणत्या विमानतळावर सुरू होईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी दिल्ली विमानतळावर सुरू होणार आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ 2027 मध्ये भारतातील पहिली एअर ट्रेन सिस्टम लॉन्च करेल. तर टर्मिनल 1, 2 आणि 3 एरोसिटी आणि कार्गो सिटी दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी डिझाईन केलेले आहे. तर ऑटोमेटेड पीपल मूव्हर म्हणजेच APM 4 स्थानकांसह 7.7 किलोमीटरचे अंतर कापेल. तर आंतर विमानतळ प्रवाशांसाठी सध्याच्या बस सेवेच्या जागी या विमानतळावरील वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेणे हा या प्रणालीचा उद्देश आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. नुकतीच 2024 साली एकलव्य पुरस्कारसाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी प्रत्येश शारे यांची निवड करण्यात आलेली आहे. कशासाठी? तर एकलव्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नावोदित जलतरणपटू प्रत्येश शारे हिची जलतरणातील कामगिरीबद्दल 2024च्या 32व्या एकलव्य पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. तर या वर्षी फेब्रुवारीमध्ये गुवाहाटी येथील खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये प्रत्येशाने 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकांसह एकूण 6 पदके जिंकलेली आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. तर नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी 39वे स्थान आहे. कोणते स्थान आहे? 39वे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर 2024 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणजेच GII मध्ये भारताचे रँकिंग एका स्थानाने वाढून 39 झालेले आहे. तर मागील 2023च्या आवृत्तीत भारत जगात 40व्या क्रमांकावर होता. तर जारीकर्ता जागतिक बौद्धिक संपदा संघटना. तर 17वी आवृत्ती होती. लक्षात ठेवा. आणि टॉप 3 देश कोणते आहेत? तर स्वित्झर्लंड, स्वीडन आणि अमेरिका हे
टॉप 3 देश आहेत. आणि शेवटचे स्थान कोणाला आहे? अंगोला 133वे स्थान आहे. आणि जागतिक बौद्धिक संपदा संघटनाविषयी देखील माहिती पाहूयात. तर WIPO ची स्थापना 1967 मध्ये संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था म्हणून झालेली आहे. आणि मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आहे. आणि सध्याचे महासंचालक डॅरेन टॅग आहेत. आणि सदस्य देश 193 सदस्य देश आहेत. लक्षात ठेवा. यानंतर 100वा प्रश्न, रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये केलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर ऑक्सिजन बर्ड पार्क म्हणजेच अमृत महोत्सव पार्कचे उद्घाटन केले आहे. तर एकूण 8.23 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या याची रचना पक्ष्यांचे नैसर्गिक निवासस्थान आणि स्थानिक लोक आणि पर्यटकांसाठी मनोरंजनासाठी जागा म्हणून करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्राविषयी माहिती पाहूयात. तर मुख्यमंत्री सध्याचे एकनाथ शिंदे, राजधानी मुंबई आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत. आणि राष्ट्रीय उद्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात. तर भारताच्या GDP मध्ये महाराष्ट्र हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्रात करण्यात आलेली आहे. तर यानंतर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवन बंदराचे महाराष्ट्रात उद्घाटन झालेले आहे. तर राष्ट्रपती मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बौद्ध विहाराचे उद्घाटन महाराष्ट्र या राज्यात केलेले आहे. तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. तर शेवटचा पॉइंट, महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य बनलेले आहे. तर यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न, जागतिक रेबीज दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रेबीज प्रतिबंधनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रेबीजला पराभूत करण्याच्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी हा दरवर्षी साजरा केला जात असतो. तर 28 सप्टेंबर रोजी लुई पाश्चात यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात असतो. तर यानंतर लुई पाश्चात हे फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. तर त्यांनी रेबीजची पहिली लस विकसित केली होती. लक्षात ठेवा. आणि यंदा 18वा जागतिक रेबीज दिवस पाळला जात आहे. तर या वर्षीच्या जागतिक रेबीज दिनाची थीम काय आहे? तर ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज ही थीम आहे. लक्षात ठेवा. थीम खूप महत्त्वाची असते मित्रांनो. यानंतर सप्टेंबर 2024 चे महत्त्वाचे दिवस पाहून घेऊयात आपण. तर 2 सप्टेंबरला जागतिक नारळ दिवस साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस, 8 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, 10 सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस, 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस, 15 सप्टेंबरला अभियंता दिवस साजरा करण्यात आला. आणि यानंतर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस देखील 15 सप्टेंबरला साजरा करण्यात आला. 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस, 18 सप्टेंबरला जागतिक बांबू दिवस साजरा करण्यात आला. आणि 21 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस साजरा करण्यात आला. यानंतर 22 सप्टेंबरला जागतिक गेंडा दिवस साजरा करण्यात आला. 23 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस, 25 सप्टेंबरला जागतिक फार्मासिस्ट दिवस. यानंतर 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस, 28 सप्टेंबरला जागतिक रेबीज दिवस साजरा करण्यात आला. आणि 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिवस साजरा करण्यात आला. आणि 30 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. 2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी ठेवलेले. आणि हे प्रश्न आपण या महिन्यांच्या चालू घडामोडीमध्ये आणि या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, जगातील सर्वात उंच बांबू टॉवरचे उद्घाटन कोठे झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि यानंतर पुढचा प्रश्न, तर पॅरिस 2024 पॅराऑलिम्पिक खेळांमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेले आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो तुम्हाला खरंच उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा. आणि मित्रांनो 1000 लाईकचं टार्गेट पूर्ण झाले तर ताबडतोब तुम्हाला या व्हिडिओची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केली जाईल. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.